बोलो जय बजरंगबली। मैत्रिणींनो, हनुमान जयंतीसाठी मी खास माझ्या कलेतून त्यांचं सुंदर रूप उभं करण्याचा प्रयत्न केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी पूजा, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कड या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही बघू शकता व्हिडिओ तर आपला सुरू झालाच आहे। मी सुरुवातीला ब्ल्यू मार्कर पेनने हनुमानाचं स्केच ड्रॉ करून घेतलं आहे आणि सुरुवात केली आहे त्यांच्या मुकुटापासून कलर करायला। त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता मी येलो कलर वापरला आहे आणि त्याच्यानंतर आपण येलो, ऑरेंज आणि थोडासा रेड कलर मिक्स करून त्याचाही वापर करणार आहोत। सोबतच या मुकुटावरचे खडे दाखवण्यासाठी आपण रेड, ग्रीन कलरचा सुद्धा वापर करणार आहोत आणि सोबतच ऑरेंज कलरचा पण वापर करणार आहोत। तो कसा करायचा आहे तुम्ही पुढे बघा। मैत्रिणींनो, आपल्या मुकुटाची डिझाईन व्यवस्थित यावी म्हणून मी वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी मी इयरबडचा सुद्धा वापर करत आहे। तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल तिथे इयरबड नक्की वापरा। ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे। इयरबड वापरल्याने काय होईल तर मैत्रिणींनो, आपली डिझाईन व्यवस्थित आणि एकदम आकर्षक दिसेल। त्याच्यासाठी ही टिप नक्की तुम्ही फॉलो करायची आहे। मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते मिक्स कलर कोणते तर ऑरेंज, येलो आणि थोडासा रेड कलर हे मिक्स करून जो कलर तयार होतो तो कलर देण्याची वेळ आली आहे। तर अशा प्रकारे आपला मुकुट काढून तयार झाला आहे, एकदम आकर्षक दिसत आहे। तर आता आपण वळणार आहोत तो म्हणजे फेसकडे। त्याच्यासाठी आपण आधी भुवया, डोळे, नाक आणि तोंड ह्या भागासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आउटलाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर स्किन कलर देणार आहोत। आणि स्किन कलर दिल्यानंतर पुन्हा आपण हे जे आउटलाईन ड्रॉ करून घेतले होते वेगवेगळ्या पार्टचे ते पुन्हा एकदा आपण एनहान्स करणार आहोत, कारण त्याच्यावरती स्किन कलर आपल्याकडून जाणारच आहे, त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा एनहान्स करावाच लागणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला पण स्किन कलर बनवायला शिकायचं आहे का? त्याच्यासाठी कोणते कोणते कलर वापरतात आणि काय टेक्निक असतात किंवा टिप्स हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशा कमेंट करा की स्किन कलरवरती व्हिडिओ बनव म्हणून। मी लगेच तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल, पण हो कमेंट नक्की करा, तरच मला समजेल की तुम्हाला नेमक्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल। त्याच्यामुळं छान छान कमेंट करत राहा आणि सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि मैत्रिणींनो, यूट्यूबने मला तुमच्याविषयी काहीतरी सांगितलं आहे बरं काय सिक्रेट। ते काय सिक्रेट आहे तुम्हाला माहिती आहे का? तर ते मला असं सांगते की तुझे व्ह्यूअर्स, तुझे जे ऑडियन्स आहे ते व्हिडिओ तुझा शेवटपर्यंत बघत नाहीत। असं का बरं होतंय? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत का बघत नाही आणि कमेंट का करत नाही। नेमका झोल कुठं आहे? व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडत नाही का? की आणखी कोणत्या वेगळ्या विषयावर तुम्हाला स्केच किंवा रांगोळी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला आवडेल त्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येईल। हो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच हां, आणि भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट आल्या पाहिजेत।
आणखी एक तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दिसतंय का? काहीतरी वेगळं समथिंग असं? काळजी करू नका, मी सांगते. तुम्ही जर माझे रांगोळीचे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लगेच लक्षात येईल की बॅकग्राऊंडला एक ब्लॅक कलरची टाईल मी वापरत होते, सर्कल होता आणि आज काहीतरी नवीन दिसते. तर हो, तुमच्यासाठी खास मी ही नवीन बॅकग्राऊंड घेऊन आलेले आहे. तर तेही तुम्हाला आवडलं का? नवीन सेटअप कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता फेसला स्किन कलर देऊन झाला आहे. आता आपण चेहऱ्यावरचे फीचर्स दाखवणार आहोत. सुरुवात डोळ्यांपासून करणार आहोत. तर ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ब्राऊन कलरने डोळ्याच्या खालच्या भागामध्ये शेड केली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं रिअलिस्टिक डोळे दिसावेत म्हणून त्याच्यासाठी मी एक व्हाईट रांगोळीने डॉट पण दिला आहे, जेणेकरून आपले डोळे म्हणजे आपले एकंदरीत पूर्ण रांगोळी रिअलिस्टिक दिसावी, म्हणून थोडासा रिअलिस्टिक लुक यावा रांगोळीला, म्हणून हे करायचं आहे. आता वेळ आली आहे ती म्हणजे हनुमानाचं तोंड, म्हणजे जो त्यांचा फुगलेला भाग दिसत आहे तो दाखवण्यासाठी आपण लाईट कलरच्या स्किन कलरमध्ये थोडासा रेड कलर मिक्स करून घेणार आहोत आणि तो व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे कलर करून घ्यायचा आहे. आणि तो भाग जास्त फुगलेला दाखवण्यासाठी त्याच्यावरती आपण एकदम लाईट स्किन कलर जो आहे तो वापरणार आहोत, जेणेकरून तो भाग उठून दिसेल आणि आपलं रांगोळी आणखी सुंदर दिसेल. आता आपण हनुमानाचा गंध काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला फेसचा पूर्ण पार्ट काढून झालेला आहे. तर आता आपण केसांकडे वळणार आहोत. त्याच्यासाठी डार्क ब्राऊन कलर वापरायचा आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. थोडेसे पांढरे केस दाखवण्यासाठी आपण या ब्राऊन कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर वापरणार आहोत. आता आपण हनुमानाच्या कानातले बाळे दाखवण्यासाठी येलो आणि रेड कलरचा वापर करून छान सुंदर बाळे काढणार आहोत. त्याच्यानंतर जो गळ्याचा भाग आहे तो काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी मीडियम स्किन कलर आणि थोडंसं त्याच्यापेक्षा पुढची शेड वापरणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गळ्यातले दागिने दाखवण्यासाठी येलो कलरचा आपण वापर करणार आहोत. खड्यांसाठी नेहमीप्रमाणे रेड आणि ग्रीन कलरचा वापर करणार आहोत.
आणि आता आपण खालच्या बाजूला जी जागा शिल्लक राहिली आहे तिथं ब्ल्यू कलरने बॅकग्राऊंड तयार करून घेऊ आणि त्याच्यावरती लिहूया जय श्रीराम, म्हणजे आपल्या मारुतीराया डबल खुश होतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत कोणी बघितला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली, सोबतच आपला नवीन सेटअप तोही कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.